श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. उन्हाळ्याची सकाळ अशी असते की बिलकुल उठावं वाटत नाही, खूप कंटाळा येतो, पण उठावंच लागणार कारण आमच्या समर्थची सकाळ बरीच लवकर होते. मग काय, समर्थ मला आवाज देत होता, त्याला घेतलं. आज आता माझा समर्थ 5 महिन्याचा पूर्ण झालेला आहे. त्याला 6वं लागलं. जसं जसं तो मोठं होत आहे त्याची ॲक्टिव्हिटी देखील तशाच वाढत चालल्या आहे. मग काय, मी मस्त फ्रेश झाली, चहा घेतला. इकडे समर्थची मी आंघोळ पण घातलेली होती. माझं दुपारचं देखील सगळं आवरून झालेलं. तो उठलेला झोपून. त्यानंतर आम्ही दोघांनी मस्त एकमेकांसोबत गप्पा मारल्या. आता तर त्याला बोलायलाच हवं कुणी ना कुणी. मग काय, आईस्कोला आला. उन्हाळा म्हटलं की पहिले ह्या गाड्या खूप यायच्या, आता तर खूप कमी बघायला मिळते. आणि पहिले आपण उन्हाळ्यात घराच्या बाहेर देखील जायचं कारण टेम्परेचर तितकं नव्हतं, पण आता टेम्परेचर इतकं आहे आणि आउटडोअर गेम देखील खूप कमी झालेले आहे. मग आध्यासोबत मस्त खेळली. त्यानंतर कपडे आणले, मस्त त्यांच्या घड्या घालून घेतल्या. आध्या म्हणाली, मम्मा मला बोर होतं आहे. आणि आता मोबाईल उघडला की सध्या स्टोन पेपर शुजर सूट हे ट्रेंडिंग सुरू आहे. मग ती पण मला बोलली की मम्मा आपण पण करूया. मग काय, आम्ही मस्त असं बर्गर पिझ्झा बोलवला. आध्याने मी मस्त असा सेटअप तयार केला की कुठून कुठपर्यंत जायचं. तिला त्यात खूप खुशी वाटत होती कारण तिला पण खेळायला कुणी नाही. मग मला तिच्यासोबत लहान बनून खेळावं लागतं, त्यात मला पण समाधान मिळते आणि तिला पण खूप खुशी होते. मग आम्ही दोघींनी मस्त खेळलं. मग आध्या दमली. ती म्हणाली, मम्मा आता मी दमलेली, आपण बसूनच मस्त खाऊन घेऊया सगळं. आम्ही दोघींनी बसून मस्त एन्जॉय केलं होतं. मी मस्त घरी कच्च्या कैरीचं पणं बनवलं, ते देखील मस्त एन्जॉय केलं. मग काय, संध्याकाळी आईला पण मी मस्त पिझ्झा दिला, मी खाल्ला, आध्यानी खाल्ला. मग बेसन पोळ्यांचाच बेत होता. मग काय, इकडे पटापट मी बेसन फोडणी दिलं, पोळ्या करून घेतल्या आणि त्यानंतर मस्त असं चेंज केलं कारण खूप गरम होतं आहे. आध्याला झोप येत होती, पण आध्या काही झोपत नाही जोपर्यंत मी झोपणार नाही. त्यानंतर मस्त असं आता आराम करायचा. तर मग हे बोलले की यांना पापडकूट खायचा कारण यांना ना थोडं टेम्परेचर होतं तर टेस्ट नव्हती. मग हे बोलले की मला आता पापडकूट खायचं आहे. मग यांच्यासाठी मी पटकन असा पापडकूट बनवला 12:30ला. मग काय, मस्त पापडकूट करत होते. मग मला आठवलं की मी आज डोस्याचं घातलेली डाळ आणि तांदूळ इकडे ते मी धुवून घेतलं स्वच्छ आणि त्यांना मी मस्त असा पापडकूट नेऊन दिला. आध्या आणि हे देखील खूप खुश झाले. आध्याचा पण खूप फेवरेट आहे पापडकूट. हे मला बोलले थँक्यू. म्हटलं चला. मग इकडे आली, पटापट मस्त असं डाळ स्वच्छ धुवून घेतली, तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि ते मस्त बारीक करून ठेवून दिलेलं. तसं उन्हाळा आहे तर लगेच फर्मंट होते ते. त्यानंतर मग मी काय, किचन देखील मस्त अशी नीट अँड क्लीन करून घेतली. कंटाळा तर इतका येत होता पण करावंच लागणार. मग पटापट मस्त आवरलं. इकडे बघू शकता तुम्ही 1 वाजले. बाय. मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.